शहराची गुन्हेगारी संपुष्टात, पोलीस आयुक्तांच्या कारवाईचं गावकऱ्यांनी केले कौतुक। पोलिसांनी नागरिकांमधील संवाद अधिक बळकट करण्यासाठी चेहडी बुद्रुक गावात पोलीस व पत्रकारांचा एकत्र सत्कार सोहळा पार पडला। या उपक्रमातून गावकऱ्यांनी पोलिसांच्या कार्याचं कौतुक करत त्यांच्याशी थेट संवाद साधलाय, तर पोलिसांनीही नागरिकांना सहकार्याचं आवाहन करत परस्पर विश्वास वृद्धिंगत केलाय। चेहडी बुद्रुक गावात नुकताच झालेल्या कार्यक्रमात नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। अलीकडच्या काळात पोलिसांच्या कार्यपद्धतीमुळे समाजात आदराची भावना निर्माण झाल्याचं गावकऱ्यांनी सांगितलंय। यावेळी नागरिकांनी काही स्थानिक समस्या मांडल्या, त्यावर सपकाळे यांनी काही अडचण आल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधा, टवाळखोरांची माहिती दिल्यास तुमचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे सांगत नागरिकांना पोलिसांच्या सहकार्याचा संदेश दिला आहे। त्यांनी सांगितले की पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या कारवाया पुढेही सुरू राहतील। या कार्यक्रमाचे आयोजक चंद्रभान ताजनपुरे यांनी पुढारीचे पत्रकार प्रफुल्ल पवार आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जितेंद्र नरवडे यांचा देखील सत्कार करण्यात आलाय। कार्यक्रमाला माजी नगरसेवक पंडित आवारे, शशिकांत आवारे, राहुल ताजनपुरे, पांडुरंग घोडे, योगेश ताजनपुरे तसेच PSI प्रवीण सूर्यवंशी, संदीप पवार, विजय टेमगर, अजय देशमुख, नाना पानसरे, अरुण हडस, नितीन भामरे, विशाल साळुंखे, विशाल कुंवर, सागर जाधव आदींची उपस्थिती होती। या उपक्रमामुळे नागरिक आणि पोलीस यांच्यातील संबंध अधिक दृढ होऊन गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सामूहिक सहकार्याची दिशा मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। आपण या ठिकाणी जो कार्यक्रम ऑर्गनाइज केला आहे तो खरं तर पोलिसांचं मनोबल वाढवणारा आहे। आणि महत्त्वाचं एक आहे की माननीय पोलीस आयुक्त सर यांनी जी मोहीम राबवली आहे ती संपूर्ण आयुक्तालयात चालू आहे आणि त्याच्यात हा जो इफेक्ट आहे हा संपूर्ण आयुक्तालयात घडलेला आहे आणि त्याचे प्रातिनिधिक तत्वावर तुम्ही या ठिकाणी पोलिसांचा सत्कार करताय, म्हणजे तो माननीय पोलीस आयुक्त आणि संपूर्ण आयुक्तालयाची जी टीम आहे त्याचा सत्कार केल्यासारखं मला वाटतंय। तुम्ही ज्या ज्या समस्या असतील तुमच्या त्या समस्या तुम्ही काय करा, एक किंवा ते त्या दादांनी सांगितलं की ते वाईन शॉप आहे, आम्ही चालू टार्गेट केलेलंच आहे आपण, पण आपलं क्षेत्र मोठं आहे आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं की आम्ही पोलीस प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही, पण हळूहळू आपण ते हे जे उपक्रम आहे माननीय पोलीस आयुक्त सरांचा उपक्रम राबवले की संध्याकाळी 6 पासून रात्री 12 पर्यंत पोलीस हे ऑन रोड राहतील, तर ते सुरू झालेलं आहे। हे कधीही न संपणार आणि कधीही न थांबणार आहे, हे कंटिन्यू राहणार आहे। त्यामुळे आपल्या क्षेत्रामध्ये पण या गोष्टींना प्रतिबंध नक्कीच होईल। तर ते जे टवाळखोरांचे स्थळ आहेत ते तुम्ही लोकेट करून ठेवा, ते माझ्यापर्यंत पोहोचवा की हे ते स्पॉट आहे, लोकेशन देऊन टाका तुम्ही, लोकेशन असतात ना व्हॉट्सअपचे ते लोकेशन किंवा तिथले फोटोज वगैरे असतील तुम्ही पाठवा आणि टवाळखोर कोणी असतात ना त्यांना आयडेंटिफाय करून घ्या। गावामध्ये माहिती आहे तुम्हाला की कोण टवाळखोर आहे, कोण कोणत्या प्रवृत्तीचे आहे, म्हणजे ते कोणाला सांगायची गरज नाही, ते आमच्यापर्यंत पोहोचवा फक्त, तुम्ही टार्गेट व्हायची गरज नाही। आम्ही ते आमच्या पद्धतीने तो कायद्यात कुठं बसतो आणि काय त्याचे बेकायदेशीर कृत्य आहे त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई नक्कीच करू, पण फक्त ते आमच्यापर्यंत येणं पण गरजेचं आहे। काय होतं की जोपर्यंत काही कोणी खूप मोठा गुन्हा करत नाही तोपर्यंत ते माहिती होत नाही किंवा तुम्ही पोलिसांच्या संपर्कात राहत नाही, त्यामुळे ते माहिती होत नाही आम्हाला पण तुम्ही थोड्या छोट्या गोष्टी जरी असतात तरी त्याची माहिती काढवा। तुम्हाला माहिती आहे गावच्या लोकांना सगळ्यांना 112 नंबर माहिती आहे तुम्हाला, टोल फ्री नंबर आहे, 112 जर डायल केला तर तो मुंबईच्या हेडक्वार्टरला अटॅच होतो आणि नंतर तुमची माहिती तिथे दिली जाते आणि तो संबंधित ठिकाणी आम्हाला कारवाईसाठी पाठवला जातो। तर लगेच 5 ते 10 मिनिटावर तुमच्यापर्यंत पोलीस येण्याचा प्रयत्न करतात आणि येतात पण काय याच्यासाठी फक्त फोन केला जातो आणि व्हेरीफाय केला जातो। कोणत्याही तक्रारी तुमच्या असू द्या 112 नंबर जो आहे तो त्या गर्दीसाठी आहे। पूर्वी काय ते 100 नंबर डायल केला जायचा आणि ते 100 कंट्रोलला जायचं, कंट्रोलला फोन करण्यात खूप असायची। आता हे काय आहे, एक हेडक्वार्टर आहे, हे फक्त तेच काम करतात, त्यामुळे 112 नंबर लक्षात ठेवा, सर्वांना सांगा। काही महत्त्वाच्या समस्या असतील तर त्याशी बोला, शक्य झालं तर पोलिसांचे नंबर तुमच्याकडे आहे, पोलीस विभागाचे तुमच्या चौकी गावाची जी चौकी अंमलदार आहे त्यांचे नंबर तुमच्याकडे आहेत, त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी फोन करा, ठीक आहे। आणखी काही अडचणी असतील तर नक्की येऊन भेटेल, चला सांगत चला। खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, तुम्ही या ठिकाणी बोलवलं आम्हाला आणि तुम्ही खूप विलंबापासून वाट बघत होतो, त्यामुळे फार वाईट पण वाटतंय, तुम्हाला इतक्या वेळा प्रत्यक्ष मिळायला लागलो, धन्यवाद। नमस्कार, मी चंद्रभान वसंतराव ताजनपुरे। आज या ठिकाणी चेहडी हनुमान मंदिर या ठिकाणी एक सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये खडणीक साहेबांच्या माध्यमातून जो गुंडशाहीच्या विरोधात
जो मोहीम चालू आहे, तर त्या जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला याप्रमाणे ज्या ज्या भागामध्ये जे पोलीस स्टेशन आहे त्या भागातून त्या भागामध्ये अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून केली जात आहे। या ठिकाणी नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळे साहेब यांच्या माध्यमातून नाशिक रोड भागामध्ये बऱ्याच दिवसापासून त्यांच्या टीमच्या माध्यमातून अतिशय परिसरामध्ये जे वातावरण आहे, जे गुंडशाहीच्या विरोधातलं जे काही वातावरण आहे ते प्रसन्न करण्याचं जे काम पोलीस प्रशासनाच्या वतीनं नागरिकांमधून त्यांच्या टीमच्या पोलीस प्रशासनाला जे काही शाबासकीचं थाप दिली जात आहे। आम्ही देखील चेडी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सपकाळे साहेब नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक आणि त्यांची टीम त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी आयोजित करण्याचं ठरवलं आणि त्या विनंतीला ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन सपकाळे साहेबांनी आणि त्यांच्या टीमने वेळ दिला। त्यांचा सत्काराचा कार्यक्रम अतिशय ग्रामस्थांच्या सहकार्यानं थाटामाटात पार पडला। मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपल्या परिसरामध्ये जर तुम्हाला काय असं भीतीचं वातावरण, असं काही गुंडशाहीचं वातावरण जर वाटलं, काही चोर कोणी काय असं वाटलं तर आमच्याशी संपर्क करा। आम्ही वरिष्ठ पोलिसांशी संपर्क करून जो काही भयमुक्त चेडी परिसरातील जो भाग आहे तो करण्याचा आम्ही सर्वजण ज्ञानेश्वर ताजमपुरे, आपले राजूभाऊ पांडे, अजून अनेक सहकारी आहे या ठिकाणी, ते सर्वजण आम्ही मिळून पोलीस प्रशासनाच्या संपर्कात या परिसरात भयमुक्त वातावरण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशी ग्वाही आज या ठिकाणी मी देतो आणि थांबतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.